नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी आवाज महाराष्ट्राचा. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी. मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी केलेल्या मराठी सक्तीवरून सध्या जोरदार वाद सुरू आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात मराठीचा आग्रह धरणं चुकीचं नाही, पण ज्या रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांना मराठी येत नाही त्यांना सरकारकडून मराठी भाषा शिकवली जाईल, असं फडणवीसांनी म्हटलंय. देखिए, पहली बात तो ये है कि मुंबई हो, महाराष्ट्र हो, यहाँ पर मराठी का आग्रह होना, मराठी को प्राथमिकता दो कहना, ये कोई गलत बात नहीं है. लेकिन उसके साथ साथ सरकार की भूमिका ये होगी कि इस प्रकार से विवाद न हो. जो हमारे यहाँ पर ऑटो चालक है या जो टैक्सी चालक है, इनमें से जिनको मराठी नहीं आता उनको हम मराठी सिखाएंगे, क्योंकि देश में जोर ज़बरदस्ती करके किसी प्रकार से भाषा के नाम पर हिंसा करना ये हमको मंजूर नहीं है. इसलिए उनको हम निश्चित रूप से मराठी सिखाएंगे और किसी के ऊपर हम अन्याय नहीं होने देंगे. पुढची बातमी पाहूयात. आमदार संजय गायकवाड शिवीगाळ आणि धमकी प्रकरण. गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास राजारामपुरी पोलिसांनी नकार दिलाय. पोलीस फसवणूक करतायत असा आरोप प्रकाशक प्रशांत आंबे यांनी केलाय. दखलपात्र गुन्हा दाखल करून घ्यावा यासाठी 1.5 तासांहून अधिक काळ आमदार रोहित पवार यांनी काल राजारामपुरी पोलीस ठाण्यात ठिया दिला होता. मात्र रोहित पवार निघून जाताच पोलिसांनी भूमिका बदलली आहे. आज एसपीना भेटून पुन्हा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करणार, अन्यथा कोर्टात दाद मागणार अशी भूमिका प्रशांत आंबे यांनी मांडली. शिवाजी कोण होता या पुस्तकावरून वक्तव्य केल्यानंतर वादात सापडलेल्या आमदार संजय गायकवाड यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रकाशक प्रशांत आंबे यांना केलेल्या शिवीगाळनंतर त्यांनी माफी मागितली आहे. मात्र पुस्तकाच्या शीर्षकावर घेतलेल्या आक्षेपावर अजूनही ठाम असल्याचं गायकवाड यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. ज्यांनी कोणी ते पुस्तक प्रकाशन केलं त्यांनी फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मानजनक वापर त्या ठिकाणी करावा. मी जे काही त्यांना रात्रीच्या वेळेला त्यांना शिवगाळ केली, त्यांच्या आईबद्दल बोललं असेल किंवा त्यांच्या पत्नीबद्दल, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण ज्याला कुणाला बुलढाण्यातून पुस्तक वाचायचं असेल किंवा महाराष्ट्रात आणखी कुठं वाचायचं असेल, त्याला आमची विनंती आहे की आपण आपल्या बापाचं नाव सुद्धा एकरी घेत नाही, तर महाराजांचं नाव किंवा छत्रपती शिवाजी महाराज असंच नाव त्याच्यामध्ये उल्लेख करा आणि मग खुशाल पुस्तक वाचा. आम्ही पण तुमचं ऐकायला त्या ठिकाणी येतो, पण महाराजांचा नावाचा उल्लेख एकेरी करून करोडो हिंदूंचा अपमान करू नका. अशा पद्धतीने बोलून जायचं, मग 24 तासानंतर माफी मागायची. अरे पण तो ऑडिओ लोकात राहतो ना, तो ऑडिओ लोकात पसरतो. मग लोकांना असं वाटतं की ठीक आहे, एकदा बोलून गेलं तर नंतर माफी मागितली तर सगळं ओके. अरे पण आपल्या आईबद्दल, आपल्या वडिलाबद्दल, आपल्या नातेवाईकाबद्दल कोणी बोललं तर नतमस्तकात कशी आग जाते, तसं महामानवाबद्दल ना ते एखाद्या महिलेबद्दल बोललं तर होते. माफी मागितली नाही मागितली हे मला माहित नाही, मागितली असेल तर तो त्यांचा विषय, पण चूक तर झाली आहे. मग त्याच्यावर काय ना काहीतरी कारवाई ही पोलिसांकडनं झाली पाहिजे, सरकारकडनं झाली पाहिजे.